पालक पुरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पालक, हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक. भूमीच्या टिफिनसाठी बनवली पालक पुरी. पालक मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा. त्याच्यामध्ये मिरच्या, लसूण, अद्रक, थोडंसं जिरे टाकायचं. ते मिक्सरमधून बारीक करायचं. गव्हाचं पीठ 1 वाटी, अर्धी वाटी चण्याचं पीठ म्हणजे बेसन, मीठ टाकायचं थोडंसं, हळद, गरम मसाला, तीळ थोडंसं टाकायचं, गरम मसाला थोडासा, ते पेस्ट बनवून घेतले ते टाकायचे पालकचे. ते सगळं मिक्स करून पीठ मळून घ्यायचं. सगळं एकत्र करायचं. पीठ मळल्यानंतर मस्त पुऱ्या लाटायचे. थोडंसं तेल टाकायचं. तेल टाकून अजून थोडं मळून घ्यायचं त्याला. मळून झाल्यानंतर 10 मिनिटं ठेवायचं त्याला झाकून. नंतर पुरी लाटायला घ्यायची. तेल लावल्यामुळे चिटकत वगैरे नाही, व्यवस्थित पुरी येते. मुलं अशा भाज्या खात नाहीत, तर असं पुरी वगैरे बनवून दिली का मस्त खातात ते आवडीने. ब्राऊन कलर येईपर्यंत तळायचं त्याला. टोमॅटो सॉस, दही त्याच्यासोबत द्यायचं खायला त्यांना, मुलांना. आवडीनं नाश्ता किंवा टिफिनला घेऊन जातात ते. भूमीचं रिॲक्शन बघा आता. असलं काय दिलं तर पटकन खाते ती. तर तिच्या टिफिनसाठी पालक पुरी देत आहे मी. टोमॅटो सॉस दिला, पालक पुरी, ॲपल, थोडेसे ॲपल, चिकू आणि केळं. त्याच्या 2 सुट्ट्या होतात ना, एक छोटी सुट्टी, मोठी सुट्टी. छोट्या सुट्टीत फ्रूट्स खाईल, मोठ्या सुट्टीत टिफिन खाईल. मी तयार होऊन बसले तर तिला टिफिन दिला. शाळेची वेळ झाली तर 12 वाजले.